दंडवत दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 41 क्रमांकाचा रुंबण्याचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. एके अन्यथा ज्ञाने परमेश्वर दास्य म्हणून करीती, परी नव्हेती जैसा रुंभण्याचा. ज्ञान देऊन परमेश्वर जीवाचा उद्धार करत असतात आणि स्वतःचा जर का उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला परमेश्वराचं ज्ञान घेणं हे क्रमप्राप्त आहे, ते घ्यावंच लागणार आहे. कोणी जर का म्हणालं की आमचं काही ज्ञानामध्ये अभ्यासामध्ये आम्हाला आवड नाही, आम्ही वेगळ्या पद्धतीने देव प्राप्त करू वगैरे, तर तसं काही शक्य नसतं. कुठलीही गोष्ट प्राप्त करण्याचं एक ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. परंतु एके अन्यथा ज्ञाने, एखादी व्यक्ती अन्यथा ज्ञानपूर्वक परमेश्वर दास्य म्हणून करी, मी जे करतो आहे ते परमेश्वराचं दास्य आहे किंवा परमेश्वरासाठी करतो आहे आणि परमेश्वर ते स्वीकारत आहेत, अशा प्रकारची अन्यथा ज्ञानात्मक प्रतीती ठेवून एखादं कार्य आपण करत असू. जसं खूपसे कार्य आपण परमेश्वराच्या नावाने करत असतो, मुळात ते कार्य परमेश्वराचे नसतात बरं का, पण आपण मात्र त्याला नाव देवाचं लावून देत असतो आणि ते कार्य करतोय. आपण खूपसे पानं तोडली आणि म्हटले की आम्ही हे देवासाठी तोडतोय, देवासाठी तोरण बनवायचंय, देवासाठी तोडलं. परंतु ते अन्यथा ज्ञाने, उलट आमचे स्वामी सांगतात, एथीची सेवा ते भूता अविरोधे करावी किंगा, चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की. चतुर्विध भूतग्रामामध्ये मनुष्य वगैरे तर येतातच, पण गवतापासून सगळे, तर गवत फुलं वगैरे सगळंच आहे. परंतु आपण एखादं कार्य अन्यथा ज्ञानपूर्वक करतो आहोत, एखाद्या स्तोत्राचं पारायण करतो आहोत आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की या स्तोत्राचं रोज पारायण केलं तर तुम्हाला परमेश्वर भेटतील, आणि ते आपण करतोय रोज. म्हणजे चक्रधर स्वामींनी परमेश्वर भेटण्याची परी वेगळी सांगितली, आपण एक वेगळीच परी तयार केली आणि ते आपण त्याला धरून बसलेलो आहे की याच्याने मला देव भेटणार आहे. एके अन्यथा ज्ञाने परमेश्वर दास्य म्हणून करीती, परमेश्वराचं दास्य म्हणून ते केल्या जातं, परंतु ते मुळातच परमेश्वराचं दास्य नसतंच, त्याच्यामुळे ते मिळणार नाही. तुम्ही जर का डोमेग्रामच्या विरुद्ध दिशेला चालत गेले की मी डोमेग्रामला पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. आता जेवढं चालत आपण तेवढं आपण डोमेग्रामपासून लांब जाणार आहोत, डोमेग्रामच्या जवळ पोहोचणार नाही आहोत. आणि म्हणून हे लक्षात घ्यायचं की ज्याची जी परी आहे त्याच परीने आपल्याला चालावं लागणार आहे. चांगलं करायचं असेल, स्वामींनी सांगितलेलं आहे की अनिष्ट करत असाल तर कोणी इष्टाला पोहोचणार नाही, आणि इष्ट जर का करत असाल तर अनिष्टाला पोहोचणार नाही. दोन्ही गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती जर का अन्यथा किंवा अज्ञानमय जर का कार्य करत आहे तर ते परमेश्वरापर्यंत पोहोचणं अशक्य गोष्ट आहे. आणि म्हणून परमेश्वर काय करतात, जीवाला ज्ञान देतात. ज्ञान देऊनी उतराई होती. इथे सांगितलेलं आहे की या मार्गासी श्री दत्तात्रय प्रभू अधिकरण. या मार्गासी म्हणजे महानुभाव मार्गासी नाही असा अर्थ नाही करत. या मार्गासी म्हणजे ज्ञान मार्गासी असा अर्थ केला जातो वचनाचा. या मार्गासी म्हणजे ज्ञान मार्गासी म्हणजे ज्ञान हा शब्द तिथे येतो. ते दास्य मोचक मध्ये परमेश्वराच्या ज्ञानामध्ये म्हणितल्यानुसार जो आचरण करतो ते दास्य मोचक
किंवा ज्ञानमोचक, ज्ञानयुक्त दास्यमोचक, दास्ययुक्त ज्ञानमोचक, आणि ज्ञानाशिवाय वैराग्य नाही, ज्ञानाशिवाय भक्ती नाही, ज्ञानाशिवाय ज्ञान पण नाही. म्हणजे कुठल्याही बाजूनी तुम्ही जरी गेलात तर तुम्हाला ते विशिष्ट प्रकारचं ज्ञान हे असणं गरजेचंच आहे. तुम्ही म्हणाल की प्रेमियाला कुठे ज्ञानाचं साधन आहे, पण बाईसांना प्रेम संचार झाल्यानंतर हे परमेश्वर आहेत ह्याची जाणीव होते, याला सुद्धा ज्ञानच म्हणतात. म्हणजे थोड्या वेळ आधी बाईसा जे करत होत्या ते अज्ञान अन्यथा ज्ञानामुळे ते करत आहेत. प्रेम शक्तीचा संचार म्हणजेच ज्ञान झालेलं आहे त्यांच्याकडे. आणि त्याच्यानंतर जे प्रायश्चित्त केलंय बाईसांनी ते अज्ञानपणात जे केलेलं आहे त्याचं प्रायश्चित ज्ञान झाल्यानंतर, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञान आहेच आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जर का आपण ईश्वराच्या यथार्थ ज्ञानपूर्वक ईश्वराचं दास्य करत असू तर ते परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. परंतु परमेश्वर दास्य म्हणूनही करीती, पण कसं? अन्यथा ज्ञानपूर्वक. जे परमेश्वराचं दास्यच नाही आहे ते परमेश्वराचं दास्य म्हणून करणे, याला अन्यथा ज्ञान असं म्हटल्या जातं. आणि म्हणून स्वामी सांगतात, येणे खडकीसी कपाळ घ्या पा, आपटाभर डोकं आणि हे करा की अशाने परमेश्वर भेटणार आहेत. अशाने परमेश्वर भेटत नाही. तुम्ही जर का ऐकलं असेल तर ती दंतकथा असेल किंवा ती वाया अशी ते आलेली आहे. कुणीतरी दगडासमोर डोकं घेतलं आणि म्हटलं आता तू नाही आलं तर मी डोकंच आपटेल, आणि लगेच देव प्रगट झाले. हे दंतकथा आहे. कथा कीर्तनात ऐकण्याच्या या गोष्टी आहेत. आमचे स्वामी काय सांगतात हे जास्त महत्वाचं आहे. तो जेणे परी व्हावा तो तेणेची परी होईल. आमचे आचार्य भटोबाज भानखेडीच्या जंगलात गेले, अक्षरशः भान हरपलं. 10वी मरण अवस्था प्रगट झाली, देहातनं जीव जाण्याची वेळ आली, तरी स्वामी आले का परत? नाही आले. कारण की स्वामींनी त्यांना वचन सांगितलंय, आता तुम्हा नव्या संबंध, आता तुम्हाला पुन्हा संबंधीच भेट होणार आहे. परमेश्वराचं वाक्य खोटं ठरत नसतं. उगाच काय बोलायचं म्हणून देव बोलत नसतात. जे बोलतात ते बोलतात. आणि म्हणून लक्ष द्या भटोबासांवरूनच, त्यांनी जरी जेही केलं परंतु नाही, परमेश्वराने त्यांना काहीतरी जबाबदारी दिलेली आहे. भटोबासांची अस्थिपरी तर सुरूच आहे स्वामी असतापासून आणि स्वामी बीजे केल्यानंतर पण. परंतु ती जी जबाबदारी आहे ती विशिष्ट जबाबदारीमुळे स्वामी आमचे त्यांना घेऊन जाणार नाहीत. त्यांना एका विशिष्ट हेतूने प्रवृत्तीचा जो काही अभिनिवेश आहे त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या प्रेमोपाय जोडण्यासाठी म्हणून तिथे अधिष्ठित केलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे रुमण्याच्या दृष्टांतामध्ये की एके अन्यथा ज्ञाने परमेश्वर दास्य म्हणून करीती, परी ते नव्हेती. म्हणजे त्यांना परमेश्वर म्हणजे ते ज्ञान, ते जे कार्य आहे ते यथार्थ नाही आहे. आणि कार्य करणारे सुद्धा अन्यथा कार्य करणारे यथार्थ नाहीत. जसं मंदिर म्हटल्यानंतर विविध प्रकारचे स्थान म्हटल्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारचे लोक जे असतात त्या विविध अपेक्षा घेऊन येतात. कोणीतरी म्हटलं की आमचं हे काम झालं की आम्ही 21 नारळ देवाला देऊ, ते आणतात देवाला, ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. ठीक आहे, त्यांना समाधान वाटतं आम्ही हे आमकं केलेलं आहे, याच्याने देव प्रसन्न होतील. मला सांगा बरं की देव कशासाठी प्रसन्न होतील? आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की परमेश्वर कशाने प्रसन्न होतात. म्हणून अन्यथा ज्ञानपूर्वक क्रिया टाळण्यासाठी काय करावं लागेल बरं? असं मी किती पण सांगत राहिलो वेगवेगळे उदाहरणं, तर त्याच्याने अन्यथा ज्ञान फिटत नाही. त्याच्यासाठी वास्तविक ज्ञान घ्यावं लागतं, है ना. असं एक वाक्य इंग्रजीचं शिकवलं तर येईल का इंग्रजी? नाही. त्यासाठी त्या इयत्तेमध्ये प्रवेश घ्यावा लागेल, शाळेत प्रवेश घ्यावा लागेल, ते रीतसर शिकावं लागेल, बाराखडीपासून सगळं काही, आणि मग ते येणार आहे. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीपासून पूर्वी प्रकरण आमचे माहीम भट्ट स्वामींना भेटले. कुठल्या स्तोत्र सांगितलं पहिले?
माई भटांना? काही पारायणाचं स्तोत्र दिलं का देवाने? काय सांगितलं? पूर्वी प्रकरण वाचलं, सांगितलं स्वामींनी. आम्हाला सांगितलं जातं का असं की पूर्वी प्रकरण, 9 प्रकरण वाचा, आचार वाचा, आचारमाळिका वाचा? नाही सांगितल्या जात. आपल्याला अन्यथा सांगितल्या जातं. आणि आम्हाला पण अन्यथा करायला जास्त आवडतं बरं का. आम्हाला जर का सांगितलं प्रदक्षिणा घाला 1000, ते आम्ही करू. परंतु 3 तास स्मरण सांगितलं तर ते आम्हाला नाही जमत. आम्हाला सूत्रपाठ जर का पाठ करायला सांगितलं ते आम्हाला जमत नाही. परंतु अमक्या स्तोत्राचं पारायण आम्ही 1000 वेळा ते करतो. त्याची आमची तयारी आहे. अन्यथा करायला आपल्याला खूप छान वाटतं, चांगलं वाटतं. का बरं? अधमती, अधगती, अधरती म्हणून ऊर्ध्वमती, ऊर्ध्वगती, ऊर्ध्वरती करायला आपल्याला कंटाळा येतो. गाठी हातात घेतली की लगेच जांभई येते. मी तर म्हणतो ज्यांना झोप येत नसेल त्यांनी झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा हातात गाठी घ्यावी, लगेच झोप येऊन जाते. सोपा उपाय आहे. गोळ्या हानिकारक आहेत, हे गाठी चांगली आहे. त्यासाठी गाठी हातात घेतली की, मी कोणाला तरी विचारलं असं काय होतं गाठी हातात घेतल्यानंतर? अनधिकार तर आहे, पण अजून काय कारण? ते म्हणाले तो गाठीचा मणी ज्या बोटाच्या ज्या भागावर फिरतो त्या बोटाच्या त्या भागावर एक पॉइंट आहे, तो दाबल्या गेला, प्रेस झाला की ते मेंदूला गुंगी येते तिकडे. म्हणजे आहे ना, असं काही पॉइंट्स असतात आपल्या याच्यावर, हातावर, असं मी ऐकलं बरं का. परंतु आमचं दैवराटीचं उत्तर काय आहे? अनधिकार तो पॉइंट दाबल्या जरी नाही गेला ना तरी देखील देवाचं म्हटलं की आपण 1 पाऊल मागे येऊन जात असतो. आता जे काही निरोपणाच्या आधी बोलणारे लोक असतात ना, यांना फक्त सांगा की 1 लीळा देवाची सांगा, ते लगेच गप्प बसतील. आम्ही बाकीचं सगळं सांगू, अख्ख्या जगात काय चाललं ते बोलू, पण माझ्या देवाचं मला सांगता येत नाही. अख्ख्या जगाच्या बातम्या सांगता येतात, पण आपल्याला आपल्या देवाचं सांगता येत नाही. हा काय आहे? अनधिकार. एक तर आपला नसतो तो आपण वाढवून ठेवतो आणि अन्यथा मात्र बोलत राहतो. त्याच्याने देव भेटणार आहे का? आता आपण किती दिवसापासून सांगतोय निरोपणाच्या आधी काय करावं? स्मरण करावं. आता हे कोणी सांगितलेलं आहे? चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. अन्य वार्ता करू नका. परंतु ते लक्षात येऊन राहिलं का? नाही. आता ह्याच्याने देव भेटणार आहे का आपल्याला? पण अन्यथा ज्ञाने अशा प्रकारे आपण वर्तन करत असतो. आणि म्हणून ज्ञान असावं लागतं. ज्ञान असल्यानंतर दुसऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज नाही पडत. आपले मार्गदर्शक आपण असतो. आपल्या चुकांचं मूल्यमापन आपल्याला स्वतःला करता आलं पाहिजे. तेव्हा जाऊन कुठेतरी आपण योग्य मार्गाला लागू शकतो. आणि म्हणून आपण चुकलो की बरोबर चाललो हे आपल्याला स्वतःला कळालं पाहिजे. आमचे स्वामी भटोबासांना म्हणतात इथून निघून जा. कुठे जायचं? आम्ही तर कुठेही जा, आम्हाला काही घेणं नाही. नाही गेलं तर अशा ठिकाणी टाकू की परत भेट होणार नाही. आता सांगा, स्वामींनी सांगितलं का भटोबासांना परमेश्वरपुरी जा म्हणून? नाही सांगितलं. पण भट्टोबासांकडे जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानानुसार त्यांनी अनुसरण घेतलेलं आहे. एवढं ज्ञान भट्टोबासांकडे आहे. अनुसरावं हे भट्टोबासांना माहिती आहे. आणि प्रपंचाचा त्याग करावा. पत्नी असेल, मुलं असतील, आई असेल, यांचा त्याग करावा एवढं ज्ञान भट्टोबासांना आहे. आणि ईश्वराच्या सन्निधानातनं बाहेर पडून कुठे जायचं? तर ईश्वराच्या सन्निधानात जायचं. एवढं ज्ञान भट्टोबासांना आहे. एवढं ज्ञान आणि त्याचं आचरण. आता भट्टोबासांना कोणी सांगितलं नाही की परमेश्वरपूरला जा. त्यांनी स्वतः चिंतन केलं. स्वतःला ज्ञान असण्याचा हा लाभ आहे. तुमचे मार्गदर्शक तुम्ही असता. चुकीचा रस्ता आहे, 2 दिसत आहेत, दादोस दिसत आहेत आणि घर दिसत आहे. परंतु ते म्हटले नाही, एक अनिष्ट आहे, एक अविद्या आहे. दादोस तरी अनिष्ट आणि घर तर अविद्या आहे. दोन्हीकडे नाही जायचं आहे. मग कुठे जायचं आहे? ना अविद्या नाश जिथे होतो ते कुठलं ठिकाण आहे? ना श्री प्रभू परमेश्वर अवतार. म्हणजे तिथला मार्ग त्यांनी निवडला. आणि म्हणून आपल्याला ज्ञान हे असलं पाहिजे. आणि अज्ञान नसेल तर मग अज्ञान आणि अन्यथा ज्ञान त्याची जागा घेतो.
आपल्याला जर का कुणी काही सांगितलं तरी ते आपण ऐकण्याची मनस्थिती आपली तयार असतेच असते. आणि म्हणून इथे सांगतात की परी ते नव्हेती, म्हणजे जरी तुम्ही असं केलं तरी देखील त्या पद्धतीने परमेश्वरापर्यंत पोहोचता येत नसतं. याच्यासाठी दृष्टांत सांगितला जायचा रुंभण्याचा. याच्या आधी स्वामींनी चांदव्याचा दृष्टांत सांगितलेला आहे आणि मग त्यावरच स्वामींनी रुंभण्याचा जो दृष्टांत आहे तो रुंभण्याचा दृष्टांत सांगितला. यावरी गोसावी भटाप्रती रुंभण्याचा दृष्टांत निरोपिला. कवणी एक दुधाचे गुणविशेष अनमोदित होते. कुणी एक दुधाचे गुणविशेष म्हणजे काहीतरी निरूपण सारखं सुरू आहे, मार्गदर्शनासारखं सुरू आहे. आणि ते दूध कसं आहे म्हणजे विविध पदार्थ आपण खात असतो, प्रत्येक पदार्थाचे गुणदोष काय आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजेत. मग दूध घ्यावं तर दूध हे कसं आहे ते म्हणतात हे पूर्ण अन्न आहे, दुधामध्ये हे आहे ते आहे वगैरे वगैरे, म्हणजे भेसळ नसलेलं दूध बरं का. भेसळयुक्त दूध हे तब्येतीसाठी हानिकारक आहे. आणि अशा पद्धतीने दुधाचे गुणविशेष काय काय आहेत त्याचं त्या ठिकाणी सांगणं सुरू होतं. तेथ जात्यंदू आला बैसला होता. तेथ जात्यंदू आला होता किंवा जात्यंदू बैसलेला होता तिथे. जात्यंद म्हणजे कोण? जो जन्मजातच आंधळा आहे, त्यांनी जग बघितलेलं नाही असा व्यक्ती. तेने पुसले, असे जात्यंत अजून कुठे आहेत दृष्टांतामध्ये? हस्तीच्या दृष्टांतामध्ये तेथ हस्ती आला आणि जात्यंत हस्ती पाहू गेले, ज्यांनी कधी जग बघितलेलं नाही, जन्मजात आंधळे जे आहेत ते. आणि इथे सुद्धा तेच जात्यंत व्यक्ती बसलेला आहे. तेने पुसले हांगा दूध ते कैसे. आता पुन्हा पुन्हा दूध दूध हे शब्द येत गेला. मग त्यांनी विचारलं की बाबा दुधाचं एवढं गुणविशेष आहेत तर दूध नेमकं कसं असतं? आता आंधळ्या व्यक्तीला तुम्ही कसं समजून सांगणार की दूध कसं असतं? आता बघा प्रश्न कुठून सुरुवात झालेली आहे आणि त्याचं उत्तर कुठपर्यंत, म्हणजे जे काय उत्तर जे यथार्थ दिलं गेलं पाहिजे ते यथार्थ उत्तर देता देता कुठे अन्यथा उत्तरापर्यंत उत्तर पोहोचलेलं आहे. हे आपल्याला दृष्टांतामध्ये बघायला मिळतं की त्यांनी विचारलं की दूध ते कैसे, दूध कसं बरं? ते म्हणतात दूध ते पांढरे. आता त्यांनी विचारलं की दूध कसं असतं. आता कसं असतं काय सांगणार? ते म्हटले की दूध ते पांढरं असतं, सफेद असतं दूध. बरं, मग पांढरे ते कैसे? आता आंधळा व्यक्ती आहे, आंधळा व्यक्ती बघू शकतो का? हा रंग पांढरा आहे, हा रंग काळा आहे, हे कोणाला सांगावं लागेल आपल्याला? ज्याला दिसतं. म्हणजे बघा सांगणारा व्यक्ती जर का चुकीचा भेटला की आपले सर्व काही मार्ग जे आहेत ना ते चुकतात. तुम्हाला जर का सांगितलं की या रस्त्याने जा, चुकीचा रस्ता सांगितला तर तुम्ही कितीतरी किलोमीटर चुकीच्या रस्त्याने पुढे निघून जाता. जसं ते यान सोडतात ना, ते यान जर का थोडं पण तिरकं असेल ना तर ते दुसरीकडेच पोचून जाईल. जिथे पोचायचं तिथे पोचणार नाही, 1 इंच जरी तो इकडे असेल तरी सुद्धा. तशा पद्धतीने या ठिकाणी थोडं जरी ज्ञानामध्ये फरक पडला, त्या ज्ञानामध्ये अन्यथा ज्ञानाचं मिश्रण झालं, अज्ञानाचं जर का मिश्रण झालं तर आपण यथार्थ ज्ञाने जिथे पोचणार आहे तिथे आपण पोचू शकत नाही. अन्यथा अज्ञानामुळे भलतीकडेच आपण पोचणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे, विचारलेलं काय आहे? दूध ते कैसे. आंधळ्या व्यक्तीला दुधाचा रंग कसं काय सांगता येईल? आता ठीक आहे, बरोबरच आहे, त्यांनी सांगितलं पांढरे. त्यांनी परत प्रश्न केला पांढरे ते कैसे. आता पांढरंच त्याला काही माहिती नाही, पांढरं नाही माहिती आणि लाल नाही माहिती, काळं माहिती आहे. त्याच्या आयुष्यामध्ये काय आहे? आंधळ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काळोखच आहे. परंतु तो काळोख म्हणजे काळा रंग हे पण त्याला आपल्याला सांगता येणार नाही, त्याला रंगाची कुठलीही माहिती नाही. म्हणून त्यांना रंग नका सांगत बसू. आणि मग ते विचारतात पांढरे ते कैसे.
न पांढरे ते बळया सारखे. आता ज्या लक्षात घ्या, त्याला दिसूनच नाही राहिलं, मग दृष्टपर गोष्टींचे उदाहरण कसे काय दिले जाऊन राहिलेत. दुधाचा रंग नाही सांगता येत, आणि दुधाचा रंग सांगता सांगता आता बगळ्यापर्यंत येऊन पोचलेले आहेत की पांढरे ते कैसे. पांढरे म्हणजे आता कसं बगळ्यासारखं, बगळा जसा असतो ना पांढरा तसा. आता परत विषय इकडे एक टप्पा अजून इकडे आलेला आहे, आणि मग त्यांनी हे केलेलं आहे की पांढरे ते कैसे ना बळ्यासारखे. आता त्यांनी बगळा कधी बघितलेला आहे का? स्वप्नात तरी बघितलं असेल का आंधळ्या माणसाने? त्यांनी काहीच बघितलेलं नाही आहे. मग तो विचारतो बळे ते कैसी, म्हणजे बगळाच म्हणजे कसा. आता एक एक अडचण त्याची सुटावी. आता दूध ते कैसे हा प्रश्न अजूनही तसाच आहे. आता इथे नवीन म्हणजे पांढरा ते कैसा हा नवीन प्रश्न निर्माण झाला. मग बगळा तो कैसा हा अजून एक नवीन प्रश्न तयार झाला. आता ते विचारतो बगळा तो कसा. मग त्यांनी सांगितलं बळे ते रुमण्यासारखी. अरे बगळा असा असा असतो ना, कसा असतो? मग त्यांनी सांगितलं की बगळा म्हणजे असा रुमण्यासारखा असतो. रुमणे म्हणजे शेतातलं एक अवजार आहे. आणि मग त्यांनी ते सांगितलं की बळे ते रुमण्यासारखी. आता त्यांनी परत प्रश्न केला रुमणे ते कैसे. त्यांनी रुमणही बघितलेलं नाही आहे. मग ते सांगतात रुमणे ते ऐसे म्हणून हात वांकुडा करून दाखविला. मग रुमणे ते अशा अशा आकाराचं असतं. असा असा आकार म्हणजे कसा? मग त्यांनी हात असा वाकडा करून दाखवला की बाबा असं असा असा आकार असतो. त्याचा हातही वाकडा करून दाखवला की अशा आकाराचं असतं बरं का रुमणं. आणि मग तो शांत झाला की ठीक आहे बरं, आता याच्या पुढे काही त्यांनी प्रश्न विचारला नाही. आणि त्याच्या डोक्यात काय बसलेला आहे? रुंबण्याचा आकार बसलेला आहे. आणि मग एक दिवशी काय झालं की एके दिवशी त्याने रुंबणे कोठा देखिले. देखिले म्हणजे त्याच्या हाताला लागलं. तो असं काहीतरी चाचपत चाचपत तो चाललेला आहे, आणि त्याच्या हाताला रुमणं लागलं. आणि रुमणं लागल्यानंतर त्यांनी असा आकार बघितला त्याचा, तो रुमण्याचा आकार त्याच्या लक्षात आला, जसं त्यांनी करून दाखवलेला होता हाताचा आकार. तथा अंगणी देखिले रुंबणे कोठा देखिले. तथा अंगणी देखिले म्हणजे अंगणामध्ये किंवा कोठ्यामध्ये तो गेलेला आहे, आणि तिथे ते रुमणं त्याच्या हाताला लागलं. हातू वाकडा करून पाहिले. जसा हात वाकडा करून दाखवलेला तसा हात केला. म्हणजे ह्या हाताचा आकार कसा आहे, आणि जे हाताला लागलेला आहे त्याचा सुद्धा आकार तसाच आहे. म्हणजे हे काय आहे? रुंबणं आहे. आणि मग दूध ते हे म्हणून पेव लागला. हे काय आहे? दूध आहे बरं का. आणि दुधाचे गुणविशेष आता परत दृष्टांताच्या सुरुवातीला जावं लागेल. जेव्हा रुमणं हाताला लागलं म्हणजे अन्यथा ज्ञानामुळे काय झालेलं आहे? हे रुमणं नव्हे, हे रुमणं म्हणजेच दूध आहे असं त्याच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि तो काय करायला लागला? ते दूध ते हे दूध जे त्या दिवशी सांगत होते की नाही ते हेच आहे बरं का. म्हणून पेव लागला. आता ते काय आहे? ते धातूचं असेल म्हणा, लाकडाचं असेल म्हणा. आता ते प्यावं लागला म्हणजे कसं? ते काय मिक्सरला काढून त्यांनी त्याचा ज्यूस वगैरे काही केला नाही. त्याने त्यालाच दूध समजलं. अर्थात दूध म्हणजे काय सांगितलं पाहिजे होतं? दूध म्हणजे पाण्यासारखा पातळ पदार्थ अशी त्याची ओळख त्यांनी करून दिली पाहिजे होती सुरुवातीला. म्हणजे त्याच्या हे लक्षात आलं असतं की हे कसं आहे? कठीण आहे, हे चावावं लागणार आहे. दूध चावावं लागतं का? दूध प्यावं लागतं. अर्थात आयुर्वेदानुसार आपण पाणी सुद्धा चावून पिलं पाहिजे. म्हणजे पाणी चावून पिलं पाहिजे म्हणजे काय? जेवढं तुम्ही ते पाणी चावाल तेवढं त्याच्यामध्ये लाळ आपली मिश्र होते. आणि नुसतं पाणी पोटात जाण्यापेक्षा लाळयुक्त पाणी जर का पोटात गेलं ते आपण पचनक्रियेसाठी चांगलं असतं आपल्या. म्हणून आपण काय करतो? अन्न देखील चावून गिळून घेतो, पण त्याच्यामध्ये लाळ मिक्स करत नाही. म्हणजे इथे या ठिकाणी आपल्याला दूध देखील किंवा कुठलाही पदार्थ जो आहे तो तोंडामध्ये जो 32 वेळा चावायला सांगितलेला आहे,
त्या 32 संख्येशी काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामध्ये तेवढ्या वेळ तुम्ही जे चावणार आहात तेवढ्या वेळ त्याच्यामध्ये लाळ मिश्रित होणार आहे आणि ते अन्न, तो घास जर का पोटात गेला तर तो पचण्यासाठी उत्तम ठरतो. तो चांगला चावल्याही जातो आणि त्याच्यामध्ये लाळही मिक्स होते आणि म्हणून ते तसं करायचं आहे. आता इथे हा जो व्यक्ती आहे तो ते रुंभण जे आहे ते रुंभण पेव लागला म्हणजे चावू लागला आणि चावता चावता काय झालं, हिरड्या फुटती रगत निघे. स्वाभाविक काय झालं, हिरड्या फुटल्या त्याच्या आणि रगत निघे, रक्त निघायला लागलं. दूध पिल्याने रक्त तयार होतं, पण हे इथं काय झालं, रक्तच त्याला जखम झालेली आहे. अरे हे काही करीतासी. आता कोणीतरी तिथे व्यक्ती आहे त्यांनी ते बघितलं आणि त्याला म्हटलं, अरे हे काही करीत असेल, काय करतोयस तू, हे ना दूध पित आहे, म्हणजे एवढा त्रास होतोय, एवढं ते रक्त येत आहे, पण त्याच्याकडे लक्ष नाही का. दुधाचे गुणविशेष, दूध हे पिलेलं चांगलं असतं आणि त्याच्याने शरीरामध्ये हे तयार होतं, ते तयार होतं वगैरे वगैरे, हे ऐकलेलं आहे, ते डोक्यात बसलेलं आहे. त्याच्यामुळे हा त्रास जो होतोय तो त्रास तर होणारच आहे. कडुलिंबाचा जर का पाला खाल्ला किंवा त्याचा रस पिला तर त्रास होणार की नाही पितांना. परंतु त्याचे गुणविशेष जर का ऐकलेले असतील आपण, की त्याच्याने उष्णता कमी होते, साखर कमी होते शरीरातली, तब्येत चांगली राहते, रक्त शुद्ध होतं, पितांना त्रास तर होणारच आहे. हाच भाग त्यांनी लक्षात घेतलेला असेल की दूध पितांना त्रास होणार, पण गुणविशेष ते मात्र डोक्यामध्ये आहे. तो म्हणतो, अरे सांडी सांडी, अरे हे सांड, हे दूध नाही आहे, हे रुंभण आहे. तो म्हणतो, हे रुंभणे हिरड्या फुटती. अरे हिरड्या तुझ्या फुटून जातील, सगळं हे होऊन जाईल तुझं तोंड. ना माझे नि बापे सांगितले. तो काही व्यक्ती ऐकायला तयार नाही. तो म्हणतो, माझे नि बापे सांगितले, माझ्या बापानी सांगितले, म्हणजे माझ्या जे मार्गदर्शक आहेत माझे, त्या मार्गदर्शकांनी सांगितलेलं आहे. आणि अन्यथा ज्ञान असं असतं ना, ते निघत नाही. ते म्हणतात, तुम्ही असं कपड्याला कलर दिलेला असेल ना, तो निघून जातो, परंतु तो कलर निघताना जो डाग बसतो ना कपड्याला, दुसऱ्या कपड्याला, तो मात्र निघत नाही, आहे ना. विशेषतः ज्या कपड्याला रंग दिलेला आहे त्या कपडा धुताना त्याचा रंग निघतो की नाही, आणि जर का तो रंग दुसऱ्या कपड्याला लागला तो डाग मात्र निघत नाही. असं कसं काय, म्हणजे जे यथार्थ असतं ते टिकत नाही आणि अन्यथा जे असतं ते मात्र निघत नाही. असं दोन्ही विरोधाभास आपल्याला दिसतात इकडे. जे यथार्थ आहे ते टिकलं पाहिजे आपल्याकडे आणि अन्यथा जे आहे ते ऐकल्या ऐकल्या लगेच सुटलं पाहिजे आपल्याकडनं, परंतु तसं मात्र काय होताना दिसत नाही. जसं मी ते पारायणाच्या पुस्तकामध्ये बघितलं, त्याच्यामध्ये सांगितलं की बघा, द्रौपदीने असं झालं, तिच्यावर संकट आलं, तिने काय केलं, कुठल्या स्तोत्राचं पारायण केलं तर द्रौपदीने, कुठलं तरी स्तोत्र म्हटलं होतं ना तिने. द्रौपदीचं वस्त्रहरण जेव्हा होतं तेव्हा कुठलं स्तोत्र म्हटलेलं आठवतं का, काय केलेलं तिने सांगा. नाम घेतलं होतं, कृष्ण महाराजांचं नाम घेतलेलं. कुठलं स्तोत्र म्हटलं का तिने, नामस्मरण केलं. मग त्या स्तोत्रामध्ये पुढे येतं, पांडव संकटात आले तेव्हा त्यांनी नाम घेतलं. परत ते दुर्वास ऋषी आले ना, तेव्हा द्रौपदीने परत काय केलं, कृष्ण महाराजांच्या नामाचं स्मरण केलं. मग त्यांनी परत पुढे संदर्भ दिला की त्या सादाईचा बुडत होत्या तेव्हा त्यांनी कुठलं स्तोत्र म्हटलेलं, हा, नामच घेतलं त्यांनी. बरं, मग आता प्रत्येक जण संकटात आलं, त्यांनी काय केलं, नामच घेतलं. असं संदर्भ त्या स्तोत्रामध्ये दिलेला आहे. आणि शेवटी काय म्हटले की तुम्ही सुद्धा या ग्रंथाचं रोज पारायण करा, तुम्ही सुद्धा संकटातनं. आता त्याच्यामध्ये संदर्भ काय दिलेला आहे की त्यांचं संकट कशामुळे गेलं, नामस्मरणामुळे. मग आमचं संकट कशामुळे जाणार, आमचं पण नामस्मरणामुळे जाणार. त्याचा शेवटी तात्पर्य अर्थ काय दिला पाहिजे होता की तुम्ही देखील नामस्मरणच करा तर तुमचं संकटही जाईल, असं त्याच्यात दिलं पाहिजे होतं. पण त्यांनी काय दिलं शेवटी, तुम्ही देखील काय करा,
त्यांचं सगळ्यांचं संकट नामाने गेलं. तुम्ही रोज या ग्रंथाचं पारायण करा. त्यांचं जर का संकट नामाने जात आहे, मग आम्ही सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही का ग्रंथ वाचत बसू? आम्हाला सुद्धा नामस्मरणाची साधना केली पाहिजे. आणि मग त्यांना मी नामाचे 10 टाय दाखवले की बघा, आमच्या स्वामींनी नामाच्या 10 टायमध्ये सगळं सांगितलेलं आहे. सगळ्या प्रकारचे संकट याच्यातनं जातात. आकाशा एवढं मोठं या जगामध्ये दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला काहीच दिसत नाही है ना. एवढं मोठं आकाश आहे, पृथ्वीला पण व्यापलेलं. एवढं मोठं जरी संकट एखाद्या वेळेस आपल्या डोक्यावर पडत असेल आणि तुमच्या मुखात नाम असेल तर तुम्हाला काही होणार नाही. आता मला हे पहिले वचनच कळत नव्हतं की पडते आकाश धरी म्हणजे नेमकं काय बरं. असं आकाश पडतं का कधी कुठे काय? आत्ता जेव्हा हे ढगफुटी जेव्हा बघितली तेव्हा कळालं आकाश पडणे म्हणजे काय. ढगफुटी होते ना, हे ढगफुटी म्हणजे आकाश पडणेच आहे. त्याच्यासमोर कोणीच काही करू शकत नाही. इतकं ते पाणी एकाच वेळेला जमिनीवर पडत असतं, सगळं गावच्या गाव वाहून जातं. इतकी भयानक परिस्थिती असते. अशी ढगफुटी जर का झाली आणि तुमच्या मुखात नाम असेल तर तुम्हाला काहीच होणार नाही. हे सुद्धा स्वामींनी म्हणजे ढगफुटी भविष्यामध्ये होणार आहे हे स्वामींनी त्याच काळामध्ये आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. इतकं मोठं संकट आहे ढगफुटीचं की कुणीच काही करू शकत नाही. तुमच्याकडे नाव असो, बोट असो, काही असो, काही हे होऊ शकत नाही. परंतु जर का तुमच्याकडे नाम असेल तर तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडता येतं. एवढे सगळे संदर्भ दिल्यानंतर पण ते देखील काय म्हणतात, पण बाबा आम्ही ह्याचंच पारायण करतो का न माझे नि बापे सांगितले. आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी आम्हाला हेच सांगितलं आहे आणि हे वाचल्याने आमची अनेक संकट गेली वगैरे वगैरे. म्हणजे आता आम्ही कोणाचं ऐकायचं? चक्रधर स्वामींचं ऐकायचं की जीव निर्मित विधी ऐकायचे? कोणाचं ऐकणार आपण? आम्ही आहोत चक्रधर स्वामींच्या पंथात, पण आम्ही ऐकतोय मात्र सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती. आमचे स्वामी सांगतात शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजोनी येथीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे. म्हणजे परमेश्वराच्या शास्त्राविषयी उहापोह करावा, म्हणजे चर्चा मंथन करा आणि समजून घ्या विषय. स्वामी असं नाही म्हणत की आम्ही जे सांगितलं तेच वचन, असं नाही म्हणत. स्वामी म्हणतात आम्ही जे सांगितलं त्याच्याविषयी चर्चा करा आणि चर्चा करून तो विषय समजून घ्या, तर तुम्हाला तो अंतःकरणामध्ये तो विषय बसेल. नुसतंच वचन ऐकून तुम्ही लक्षात घेतलं तर ते कधीतरी निघून पण जाईल, पण चर्चा मंथन करून जे तुम्ही स्वीकारलेलं आहे ते आपल्या हृदयातनं कधी जाणार नाही. असे आम्ही अनेक लोकांना अनेक असे मुद्दे सांगितले बरं का. बघा लीळेमध्ये हे सांगितलेलं आहे आणि वचनामध्ये आपण हे आणतोय. वचनामध्ये हे सांगितलेलं आहे, लीळेमध्ये हे सांगितलेलं आहे, स्मृतीमध्ये हे आलेलं आहे आणि आपण मात्र अन्यथा करतो आहोत. ते म्हणतात बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु ना आम्ही आहे ना गेले 25 वर्षापासून हे करत आलेलो आहे, आम्ही काही ते सोडणार नाही ना. माझे नि बापे त्यांना सांगितलं रे सांडी सांडी हे अन्यथा. ते म्हणतात ना माझे नि बापे सांगितले, म्हणजे इत्यादी प्रकारे आमचा पंथ कोण काय सांगतोय विधी त्याच्यावर चालू नाही. आमचा पंथ चक्रधर स्वामी काय सांगतात त्यावर आमचा पंथ सुरू आहे, त्या पंथाचं आचरण सुरू आहे. आणि म्हणून रुमण्याचा दृष्टांत सांगण्याची वेळ आमच्या देवावर आलेली. का आली बरं? कारण देवाला माहिती आहे अन्यथा ज्ञान आचरणारे भरपूर लोक पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहेत. मुळामध्ये म्हणजे जेव्हा आमच्या स्वामींचा काळ आहे किंवा स्वामींच्या नंतरचा जो काळ आहे भट्टोबासांच्या 500 शास्त्री गुरुकुळांचा, त्यांच्यामध्ये अन्यथा ज्ञानाचा प्रमाण आपल्याला कमी दिसून येतं. परंतु भविष्यामध्ये जेवढे आपण शिक्षित झालो तेवढे आपण अन्यथा ज्ञानात जास्त जवळ जवळ चाललेलो आहोत. उलट आत्ताचा जो काही परिवार आहे त्यांनी उलट जास्तीत जास्त धर्मग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. आमचं अन्यथा ज्ञान का वाढलं? कारण की आम्ही आमच्या महानुभाव पंथाचा जो धर्मग्रंथ आहेत ते धर्मग्रंथ आम्ही वाचणं बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं ज्ञान येणं बंद झालं, ज्ञानाचं स्तर वाढणं बंद झालं आणि त्याची जागा मग अन्यथा ज्ञानाने घेतलेली आहे.
तर त्या संदर्भामध्ये आपल्याला हा दृष्टांत अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हिरड्या फुटती रगत निघे, ते म्हणतात ना, माझेनी बापे सांगितले, दुःख होय परी न संडी. दुःख होय परी न संडी म्हणजे किती दुःख झालं तरी चालेल, परंतु ते मात्र मी सोडणार नाही, असं त्यांनी सांगितलं. एका ठिकाणी काय केलं, ते कुठेतरी गेले असतील, त्यांनी नवस काहीतरी केला आणि कमीत कमी 101 दिवे त्यांनी लावायचा प्रण केलेला. त्याच्यासाठी ते 15 लिटर तेल काय, ते सगळं काय, दिवे काय, आणि ते सगळं त्यांनी तिथे लावलं. आणि ते दिवे विसताना जे काळा धूर वगैरे सगळा झाला तिथे, आणि नंतर मग ते 1 तास सगळं साफ करत बसले, सगळं तेल तेल तिकडे झालेलं. तेवढं जर का त्यांनी 101 गाठी करायचं जर का प्रण केला असता तर काही वाया गेलं असतं का? चक्रधर स्वामींनी जे सांगितलं तेच कुठेतरी आपण आपल्याकडनं केल्या गेलं, भले सहेतुक झालं असतं, परंतु देवानी सांगितलेलाच विधी केला असता. एका ठिकाणी बघितलं की त्यांनी ते ताटामध्ये 51 वाती ठेवलेल्या होत्या. मी तिथे गेलो, मी म्हटलं हे वाती यांनी तयार केलेले आहेत आणि नंतर आता ते ठेवतील डब्यामध्ये वगैरे कशामध्ये. तर ते म्हणाले की नाही, माझी तब्येत खराब होती म्हणून मी देवाला नवस केलता की मी जर का चांगला झालो तर मी तुम्हाला 51 वाती लावेन. आणि चक्रधर स्वामींनी 51 वाती कधीच बघितलेल्या नव्हत्या, आहे ना. देवासाठी तर नवलच झालं ते आता, आहे ना. म्हणून मग ते 51 वाती पेटल्यावर कशा दिसतात ते बघण्यासाठी आमच्या स्वामींनी त्यांना बरं केलं. आम्ही म्हटलं अहो, म्हणजे आता ते पण चांगले अभ्यासूच व्यक्ती होते, पण अभ्यासू व्यक्तींमध्ये परत अन्यथा ज्ञान कसं येतं हे काही मला कळत नाही. मी म्हटलं की परंतु आता काय बोलायचं त्यांना. आणि त्यांनी ते 51 वाती लावल्यानंतर सुरुवातीला ते छान दिसल्या, आणि नंतर ज्या त्यांनी एक मताने जे काही पेट घेतला तो चांगला, की तिथे सगळा काळा काळा धूर सुरू झाला एकदम. आता त्यांच्या नंतर लक्षात आले, बाहेर न्या बाहेर न्या, कारण की एकदम पेटलं ना सगळं ते. आता बाहेर नेण्यासाठी ज्यांनी ते ताट उचललं त्याला लागला चटका. विधी करिता अविधी, त्याला चटका लागला. मग ते कसं तरी त्यांनी पकडमध्ये उचलून ते बाहेर नेलं, कारण ते पकडता सुद्धा येईना एवढ्या त्याच्या ज्वाला झाल्या. आणि नंतर एक जण अर्धा पाऊण तास ते ताट घासत बसलं होतं. अहो म्हटले कशासाठी. मग त्यांना मी बोललो की तुम्हाला तर अभ्यास आहे, तुम्ही कुठे अन्यथा या गोष्टी करता. आमच्या स्वामींनी आम्हाला दिव्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. वेरूळला आमचे जानोपाध्याय जेव्हा स्वामींच्या भेटीसाठी जातात, बाहेर ऊन आहे आणि बाहेर जाऊन ते उभे राहिले, बाईसांना सांगतात, बाई कोण आला असेल बरं आता. बाई सांगतात, एवढ्या उन्हामध्ये कोण येणार. तुम्ही उन्हाळ्यात गेले का कधी वेरूळला? उन्हाळ्यात जा देव करायला, विशेष तिकडे स्नान करायला, तुम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे देवाचं स्मरण होणार आहे. कारण की खाली खडक आहे, बाजूनी खडक आहे आणि वरून ऊन आहे, इतकं तापतं ते सगळं. आणि त्याच्यामध्ये स्नानवंदन आम्ही एकदा केलेलं आहे. तर इतकं ऊन आहे आणि एवढ्या उन्हात कोण येणार देवा दुपारच्या वेळेला. स्वामी म्हणतात नाही, कोणतरी आलंय बघा. आणि मग बाईसांनी दरवाजा उघडला तर जानोपाध्याय होते. आतमध्ये बोलवलं त्यांना, बाईसांनी आतमध्ये गेले, स्वामीच्या गुंफेमध्ये होते. आणि गेल्यानंतर उन्हातनं आल्यामुळे त्यांना समोर काही दिसेना, कारण की लेण्यांमध्ये आजही बघितलं तर आपल्याला थोडासा काळोख त्याच्यामध्ये दिसतो, आणि उन्हातनं आल्यानंतर अजून काळोख असतो. ते मनामध्ये बोलतात की जर का बाईसांनी ही जर का वात मोठी केली तर ह्या गाभाऱ्यामध्ये उजेड वाढेल आणि त्या उजेडात मला स्वामींचं श्रीमुख बघता येईल. आणि असं मनामध्ये येत नाही तेवढ्यात तिथे काय झालेलं आहे, असं भवकरी प्रकाशू पडिला, म्हणजे असं उजेड त्या ठिकाणी झालेला आहे स्वामींच्या श्रीमूर्तीवर. आणि स्वामींची श्रीमूर्ती त्यांना स्पष्ट दिसली एकदम, दिव्याच्या प्रकाशापेक्षा देखील. आणि मग आमचे स्वामी त्यांना म्हणतात, आम्हाला काय तुम्ही दिव्याच्या प्रकाशात बघू इच्छिता का? आणि आम्ही काय तुम्हाला दिव्याच्या प्रकाशात दिसणार आहोत का? परमेश्वराला जर का बघायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तिथे अन्य दिव्यांच्या माध्यमातून देवाला बघता येणार नाही. परमेश्वर काय अन्य प्रकाशक आहेत का?
अन्य याच्यामध्ये तुम्हाला देवाला बघता येणार नाही. परमेश्वर कसे आहेत? स्वयंप्रकाशक आहेत. इतकं स्पष्ट आमच्या स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तरी देखील आम्ही जर का अन्यथा ज्ञानात्मक जर का दिवे लावत असू, तर त्या दिवे लावल्याने आपल्या अंतःकरणात ज्ञानाचा कुठलाही उजेड पडणार नाही आहे. आपण किती पण दिवे लावले तरी तो अज्ञानाचा अंधकार मात्र त्या दिव्यांनी दूर होणार नाही आहे. आणि त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानाचाच दीप लावावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तेल लागणार नाही, वाती लागणार नाही, कुठल्याही प्रकारचं ते अग्नी प्रज्वलित करावा लागणार नाही, कुठल्याही प्रकारे हिंसा त्याच्यामध्ये होणार नाही आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे ज्ञानाचंच जे काही निरूपण आहे ते ऐकावं लागेल आणि मग तो ज्ञानदीप आहे. आता बघा, जे चर्या करणारे आहेत, आटन विजन करणारे, ते काही दिवा, तूप, फुलवाती, माचीस, अगरबत्ती, धूप, कापूर हे सगळं घेऊन फिरतात का? ते त्यांच्या झोळीमध्ये बघा बरं काय, त्यांच्या त्या गोरख झोळण्यामध्ये बघा तुम्ही काय आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोथी दिसेल, त्याच्यात देवपूजा दिसेल वगैरे वगैरे. हे सगळं उपयुक्त साहित्यच त्याच्यामध्ये भेटणार. अनावश्यक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार नाही, ज्याच्यामध्ये जे रोजच्या दिनचर्येसाठी उपयुक्त आहे आणि सोबतच जे आवश्यक आहे त्याच वस्तू त्याच्यामध्ये असणार आहेत. आणि म्हणून हे सगळं सांगितल्यानंतर देखील आम्ही जर का त्याच्यामध्येच अडकलेलो असू तर हे अन्यथा ज्ञान आहे. माझेनी बापे सांगितले, मी लक्षात घेतलेलं आहे. अन्यथा ज्ञान जे आहे ना, अन्यथा ज्ञानातनं माणूस बाहेर येत नाही. ते कुणीतरी म्हणालं की बाबा मग तुम्ही आता येणार नाही का जेवायला आमच्याकडे? म्हटलं नाही, आता मी हा महिनाभर नाही आहे, पुढच्या महिन्यात येईल. पुढच्या महिन्यात येईल मी जेवायला. नाही नाही, तुम्ही याच महिन्यात आले पाहिजे. म्हटलं का? ते म्हणजे मार्गशीर्ष महिना संपून जाईल मग. म्हटलं मार्गशीर्ष महिन्यानंतर पण मला भूक लागते बरं का. 11 महिने मी जेवत असतो. पंथातले सगळे साधू जेवतात 11 महिने. आता मी जर गेलो जरी तिथे तरी मी जेवणार नाही. कारण की का? त्यांना मला जेवायला घालायचं हेतू काय आहे? त्या महिन्याशी संबंधित आहे, विकल्पाशी संबंधित आहे. आमच्या स्वामींनी विधी करायचा कुठलाही दिवस सांगितलेला नाही आहे. या दिवशी विधी करा, त्या दिवशी करू नका. या कर्मकांडांच्या वेगळा महानुभाव पंथ आहे आणि आपण परत त्या महानुभाव पंथाला कर्मकांडांमध्येच आणून ठेवलंय. आमच्या स्वामींना पैठणला जो विरोध झाला तो यासाठीच झाला की स्वामींचं तत्वज्ञान हे कर्मकांडांच्या वेगळं आहे म्हणून. आम्ही परत महानुभाव पंथाला त्याच कर्मकांडांमध्ये आणून ठेवलं आणि ते सगळे कर्मकांड आम्ही आमच्या पंथामध्ये आता आणलेले आहेत. आणि आमच्या स्वामींनी सांगितलेलं आमच्या हक्काचे जे वचन आहेत, जो विधी आहे आमच्या हक्काचा, जो महानुभाव पंथ निर्मित आहे, ईश्वर निर्मित आहे, ते सगळे विधींना आम्ही बाजूचा रस्ता दाखवला, त्यांना आम्ही बाजूला केलेला आहे. आम्ही स्मरणाला महत्त्व देत नाही, आम्ही विविध वेगवेगळ्या कार्याला महत्त्व द्यायला लागलेलो आहे. आणि हे सगळं जरी सांगितलं तुम्ही, लीळेंचं प्रमाण द्या, वचनांचं प्रमाण द्या, आणि प्रमाण द्यायची गरज नाही. जे लोक हे अन्यथा करतात त्यांना हे सगळं माहिती आहे बरं का, यथार्थ काय आहे आणि अन्यथा काय आहे. तरी देखील ते मात्र माझेनी बापे, म्हणजे त्यांनाही मार्गदर्शक असेच कोणतरी भेटलेले आहेत आणि ते सुद्धा समोरच्यांना मार्गदर्शन अशाच प्रकारे करतात. म्हणून कितीही त्रास झाला तरी ते पण सोडत नाही आणि त्यांचे जे अनुयायी वर्ग आहेत ते देखील अन्यथा ज्ञान सोडायला तयार नाहीत. तैसे कवणी एक परमेश्वराचे गुणविशेषू अनुमोदित होते, ह्याचा सिद्धांत सांगतात. कुणीतरी परमेश्वराचे गुणविशेष सांगत होते. तेत कठिया बैसला होता, तिथे कोणी बसलेला आहे, देवतेचं पूजन वगैरे करणारा म्हणा वगैरे असं, आणि तो तिथे बसलेला आहे. त्याने विचारलं की अंगा परमेश्वर तो कैसा, परमेश्वर तो कसा? आता त्यांनी सांगितलं जैसा कैलास वैकुंठीचा ब्रह्मा विष्णू महादेव. आता त्यांनी विचारलं ब्रह्मा तो कैसा, मग ब्रह्मा तो कैसा? जैसा अयोध्येचा राम, अरे जसा अयोध्येचा राम आहे तसं.
मग त्यांनी विचारलं, राम तो कैसा, म्हणजे रामच कसा होता दिसायला. न द्विजभूत चतुर्भुज म्हणून प्रतिमा दाखवली. मग त्यांनी त्याचं उत्तर काय दिलं, त्याचं उत्तर तात्विक उत्तर दिलं पाहिजे होतं, ग्रंथाचं प्रमाण काहीतरी दिलं गेलं पाहिजे होतं. तसं न करता त्यांनी तिथे जी मूर्ती होती द्विभुज किंवा चतुर्भुज, 2 हाताची व 4 हाताची, ती मूर्ती त्यांनी त्यांना दाखवलेली आहे म्हणून प्रतिमा दाखवी. आपल्याला जरी विचारलं दत्तात्रय प्रभू कसे आहेत, आपण काय करणार, त्यांची मूर्ती दाखवू, त्यांचा फोटो दाखवू आपण. म्हणजे ते असे होते, म्हणजे अशा प्रकारची त्यांची मूर्ती होती. पण ते हे आहेत असं म्हणू का आपण, हे दत्तात्रय प्रभू आहेत? मी तर म्हणतो आपल्याकडे पंचावताराचे जे फोटो आहेत त्याच्या खाली पण लिहिलं पाहिजे दत्तात्रय प्रभूंची काल्पनिक मूर्ती. काल्पनिक आहे ती वास्तविक नाही, कोणी त्यांचा वास्तविक फोटो काढलेला नाही आहे, कल्पनेने ते रेखाटलेलं आहे. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण म्हणतो हा दत्तात्रय प्रभूंचा फोटो आहे, दत्तात्रय प्रभूंचा फोटो म्हणजे वास्तविक ते उभे आहेत आणि त्यांचा फोटो काढलेला आहे जसाच्या तसा, त्याला म्हणतात दत्तात्रय प्रभूंचा फोटो. आणि जो कल्पनेच्या ह्याच्यातनं वर्णनातनं जो काढलेला आहे तो आहे दत्तात्रय प्रभूंचा काल्पनिक फोटो, असं उल्लेख आपण केला पाहिजे. मग तेच तो आहे, आणि मग त्याला वाटतं ह्या प्रतिमा म्हणजेच परमेश्वर आहेत असं त्याला वाटायला लागतं. मुळात परमेश्वर म्हणजे चलनवलन करणारे आहेत आणि प्रतिमा म्हणजे पाषाण आहे, जड आहेत, निर्जीव आहेत. हे भक्ती करणाऱ्या व्यक्तीला लक्षात येत नाही. मग तो व्यक्ती तिथे राहतो, झाडी सडा संमार्जन करी, तिथे सगळे देखभाल तो करतो, पाला तोडी म्हणजे तिथे देवतेला वाहण्यासाठी म्हणा वगैरे. तेने अधिका नरकची होती, म्हणजे त्या निमित्ताने जी काही हिंसा करतो त्याच्यामुळे अधिक नरकची होतात. आणि देवता प्राप्तीच्या साधनासाठी पण एक वेगळी त्यांनी प्रणाली दिलेली आहे, त्याचा एक वेगळा विधी सांगितलेला आहे. जे आत्ता केलं जातं त्याच्याने देवता फळ होत नाही. वेदामध्ये जे काही सांगितलं त्या पद्धतीने आचरलं तर देवता फळ होणार आहे. आणि म्हणून इथे सुद्धा अन्यथा ज्ञानात्मकच विधी सांगितल्या जातो आणि तो व्यक्ती ते करतो आणि त्याच्यामुळे त्याला त्या देवतेचं फळ तर होत नाही पण नरकची होती. म्हणून हेतू गर्भित हिंसा, म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गहनाती गहन हिंसाच त्याच्याकडनं होत असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येतं की रुंबण्याच्या दृष्टांतामध्ये त्यांनी दूध कसं आणि त्याच्यावरून रंगाचा विषय निघालेला आहे आणि त्याचं उत्तर कुठे येऊन थांबलं, आकारावर येऊन थांबलेलं आहे, है ना. रंगाचा विषय निघाला, दूध ते पांढरे, आणि शेवट त्याचं उत्तर काय आलेलं आहे, आकारावर येऊन ते उत्तर थांबलेलं आहे. वाकडा हात करून दाखवला, म्हणजे सांगणाऱ्याला पण ते सांगता नाही आलं. आणि जो ऐकणारा व्यक्ती आहे त्याने सुद्धा हे लक्षात नाही घेतलं की आपण प्रश्न काय विचारलाय, त्याचं उत्तर काय मिळतंय. ऐकणाऱ्याला पण प्रश्नकर्त्याला पण समजलं पाहिजे की आपण प्रश्न एक विचारलाय आणि उत्तर आपल्याला दुसरंच मिळालंय. सांगणाऱ्याला कळालं पाहिजे की प्रश्न एक विचारलाय आणि आपण उत्तर वेगळंच दिलेलं आहे. अशी जर का गुरु शिष्य भेटले तर कधीच अन्यथा ज्ञानाची निर्मिती होणार नाही. आणि म्हणून इथे रुंबण्याचा दृष्टांत आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे. असं जात्यंधत्व म्हणजे आपण तमापासूनच अज्ञान आहोत, ते अज्ञान पण पेटण्यासाठीच इथे आलो आपण. पहिल्या 3ही मूळ सृष्टीला देव भेटले तेव्हा त्यांनी आपल्याला तिथे ज्ञानच दिलं, याच्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला काही दिलं पण नाही आणि आपल्याकडनं दुसरं काही मागितलं पण नाही, ज्ञानच दिलं. आणि प्रवाही सृष्टीला पण परमेश्वर जेव्हा भेटतील तेव्हा आपल्याला ज्ञानच देतील. भट्टोबासांना, माहीमभट्टांना देखील आल्यानंतर आधी ज्ञानच दिलेलं आहे, नीळभट्टांना देखील ज्ञानच दिलेलं आहे, अज्ञानपणामध्ये त्यांना ठेवलेलं नाही. अशा प्रकारे परमेश्वराचा मूळ जो मनोधर्म आहे तो जीवाला ज्ञान देणे हा मूळ मनोधर्म आहे. आणि त्या मनोधर्माला धरून आपण जर का चाललो तर आपल्याला ज्ञानाचं महत्त्व कळेल, ज्ञानाची आवडी लागेल आणि मग आपलं सुद्धा या रुंबण्याच्या दृष्टांतासारखं होणार नाही. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण 41 क्रमांकाचा
रुमण्याचा दृष्टांत आणि 310 क्रमांकाची पूर्वार्ध लीळा या ठिकाणी आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण केलेली आहे. दंडवत हो.